युद्धजन्य परिस्थितीमुळे नागपूरमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवल्यामुळे नागपूरमधील गो गॅसचे सर्वच जे पंप होते ते बंद झालेले होते। मात्र आता सध्याला जे आहे ते या ठिकाणी पुरवठा आलेला आहे आणि सध्याला जे आहे ते या ठिकाणी जे ॲटो चालक आहेत त्यांना जे आहे ते गॅस मिळतो आहे। मात्र काही दरांमध्ये जे आहे ते वाढ चाललेली आहे। आपल्यासोबत काही ॲटो चालक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका काय सांगाल काका, पुन्हा गॅस मिळत आहे पण दरवाढ वगैरे झालेली? दरवाढ झाले, 54 रुपयाचा भाव 120 झाला सरजी। अच्छा, 54 याच्यावर भाव कमी करा, 54 रुपयाचा भाव 120 रुपये झाला आहे। कुठे भावाला परवडतच नाही आम्हाला। मग तुम्ही काय तिकीट दरवाढ वगैरे करण्यात नाही तिकीट काही नाही, जे ऑनलाईन चालतं तेच रेट मिळतात तेच भेटतं आम्हाला। काय म्हणजे जेवढा पिकअप करा त्याच्यात पैसा बराबरच होते आमचेवाले। पण मधल्या काळात जे गो गॅसचे पंप बंद झाले होते त्यामुळे अनेक अडचणी झाल्या। थोड्याशा अडचणी झाल्या होत्या आम्हाला, काही 2-3 दिवस गाडी बी उभी राहिली आमचीवाली। सध्याला दराचे चटके जरी असले तुमच्या मागे तरी गॅस मिळत असल्याने एक साधारण दिलासा झाला आहे, पण म्हणजे रेट कमी करा थोडंसं याचीवाली। एकूणच पाहू शकतो की आपण नागपूरमधील जे आहे ते मागील 8 ते 10 दिवसापासून गो गॅसचे सर्वच पंप जे आहेत ते बंद झालेले होते, कारण की गॅसचा तुटवडा होता। सद्यस्थितीमध्ये गॅस मिळत आहे, परंतु गॅसचे जे दर जर पाहाल तर या पद्धतीने 119 रुपये 9 पैसे म्हणजे जवळपास 120 रुपये दर झालेले आहे। युद्धजन्य परिस्थितीच्या पूर्वी जेव्हा सामान्य स्थिती होती त्यावेळेस 56 रुपये दर जे आहे ते प्रति किलो गॅसचे होते। मात्र सध्याला जे आहे ते आता आजवरची परिस्थिती जर पाहता 120 रुपयापर्यंत जे आहे ते कमर्शियल गॅसचे दर पोहोचले आहे। त्यामुळे नक्कीच मागील 8 ते 10 दिवसापासून पंप असल्यामुळे काही ऑटो चालकांना मोठ्या नाहक त्रासांना सामोरे जावं लागलं होतं, परंतु दरवाढ झाल्यामुळे मोठे चटके जे आहे ते अजूनही त्यांना सहन करावे लागत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।